हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता हा सगळा पसारा काढून ठेवलेला आहे. सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे, डब्बे झालेले आहे, कपडे धुवून वगैरे सगळं झालेलं आहे. कारण आता माझ्या जॉबमुळे मला घराकडे जरा कपाट पूर्ण कपड्यांनी असं अस्तव्यस्त पडलेलं आहे. भांड्यांवर जरा धूळ वगैरे झालेली आहे. तर ते जॉब करत असल्यामुळे मला काही जमत नव्हतं, मिळत नव्हता. कारण सकाळी 10च्या आत जॉबला पोचायचं असायचं, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून डबे वगैरे घरातलं स्वच्छ करून जॉबवर, त्याच्यानंतर मग आले की संध्याकाळी यायला 8-8:30 व्हायच्या. आले की 1-10 मिनटं बसून चहा वगैरे घेतला की परत आपलं रात्रीचं रुटीन संध्याकाळचं जे आहे ते स्वयंपाक करणं, जेवणं वगैरे, भांडी वगैरे घासणं, हे सगळं 11-11:30-12पर्यंत चालणं, परत झोपणं, परत सकाळी लवकर उठणं. तर हे रुटीन रोजचं माझं सुरू होतं. तर आत्ता सध्या 1 महिना झाला जॉब सुटलेला आहे माझा. बघते दुसरीकडे मिळाला तर म्हणलं आता घरात बसून काय करायचं, तर म्हणलं जरा कपाटं वगैरे आवरून घेऊ. कारण काय होतं ना, असे किती वेळा म्हणजे वटपौर्णिमा गेली, असं कधीही साड्या मी शक्यतो जास्त घालत नाही, पण गावाला वगैरे जायचं असेल तर घातल्या जातात. तर तिथून आलं की साडी काढून झाली की कशी घडी करून कशी कपाटात ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं की आता आहे वेळ तर जरा कपाट वगैरे आवरून ठेवू. कारण प्रत्येक वेळेस साडीला प्रेस करणं होत नाही. तर मग ते जशा घडी करून ठेवली तसे मग कोणाकोणाचे फॉल उलटे होतात. तर जशा घड्या केल्या तशा घड्या पण त्या साडी नेसताना पडतात त्याच्यावर. त्याच्यामुळे म्हणलं व्यवस्थित घडी करून असे बघू शकता हँगरला असे लावणार आहे. जेवढे बसतील तेवढे बसतील, बाकीचे मग खाली घड्या करून असे ठेवून देणार आहे. तर हे सगळं करण्यासाठी मदतीसाठी मी दीदीला पण घेतलेलं आहे. ती पण मला मदत करते. थोडीशी राहिलेली मदत ही कायरा करते. कायराची मदत म्हणजे सगळं अस्तव्यस्त पसारा करून ठेवणं. तर इथं पण बेडवर काढून ठेवलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे. तर हे सगळं आवरायचं आहे मला. हे सगळं आवरून झालं की मग मसाले भात वगैरे असं काहीतरी दुपारच्या जेवणाला बनवणार. तर चला भेटू परत एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या. आणि बघू, भांडी पण घासायची आहेत, तोही ब्लॉग मी टाकीनच. तर आधी पहिले हे सगळं आवरून घेते आणि नंतर मग मसाले भात वगैरे लावतो, म्हणजे दुपारच्या जेवणाला होऊन जाईल. कारण फोडणीचा भात, मसाले भात नको आहे त्याला. फोडणीचा भात म्हणजे खिचडी पाहिजे त्याला, मुगाच्या डाळीची, फक्त लसूण आणि जिरं मोहरं घातलेले, असं त्याला ती खिचडी आवडती. आम्हाला मसाले भात आवडतो. तर बघू दोन्ही मिळून असं काहीतरी बनवता येते का ते बनवते. कायराला पेडिग्री टाकलेली आहे त्याला. तर हे पटपट पहिलं आवरून घेते, कारण आत्ता सध्या ऊन पडलेलं आहे. कारण सकाळी पाऊस होता, आत्ता ऊन आहे. तर हे सगळं आवरून घेते. चला.